ग्राइंडर मशीन आणि कटरच्या मदतीनं एटीएम मशीनचा पत्रा कापून लाखो रुपये लुटून नेणाऱ्या 6 चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आलंय। विशेष म्हणजे एटीएमची लूट करणारे हे स्थानिक नाशिक रोडचेच रहिवासी आहेत आणि एटीएम मधून लुटलेल्या पैशात त्यांनी ऐशो आराम केल्याचं उघड झालंय। निलेश ॲलेक्स, राजेश खडताळे, अभिजित सुपारे, मनोज विखे, दिनेश यशवंते, अजय पवार अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। 2 सप्टेंबरच्या दरम्यान नाशिक रोड फेम थिएटर जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम मशीन फोडण्यात आलेलं होतं, ज्यातून 7,90,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती। उपनगर पोलीस स्टेशनला 3 सप्टेंबरला आपल्याकडे एक एटीएमला फोडण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये एकूण 7,90,000च्या आसपास रक्कम चोरीला गेली होती। सदर एटीएम हे स्टेट बँक ऑफ इंडियाचं होतं। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्हीज किंवा कुठलीही खबरदारी घेण्यात आली नव्हती। तर याच्यामध्ये आम्हाला देखील हा एक नवीन मोडस ऑपरेंडी होती की त्याच्यामध्ये एटीएम अख्खं त्याचा जो चौकोनी तुकडा बॅक साईडचा त्यांनी काढला होता। त्याच्यामुळे सुरुवातीला आम्हाला वाटलं की गॅस कटरने कट केलेला असावं। तपास आता जवळजवळ 3 महिन्यानंतर आम्ही तो ओपन करण्यात यशस्वी झालेलो आहोत। त्याच्यामध्ये आज आम्ही एकूण 6 लोकांना अटक केलेली आहे।